समाजाला प्रबोधन करा. आपले
जेवढा न्याय द्यायचा तेवढा आजपर्यंत राजांनी न्याय दिला। आपला आरक्षणाचा विषय आहे, तो आरक्षणाचा विषय निश्चितपणे विधानसभेमध्ये राजू मांडतील, परंतु समाजकारण राजकारण करत असताना सर्व समाजाला समोर घेऊन कुठल्याही जातीपर्यंत वाटचाल न करता सगळ्यांना समोर घ्यायची ताकद राजाभाऊमध्ये आहे। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस भारताचा विचार होईल त्यावेळेस राजाभाऊने नेहमी धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांच्या पंचायत समितीला तर प्रणव माधव यांना बोलवून घेऊन एक धनगर समाजाच्या माणसाला न्याय दिला आणि त्यांना त्या ठिकाणी उपसभापती केला। कारण राजाभाऊच्या मनात कुठल्याही प्रकारचं किंवा आमच्या मनात कुठल्याही प्रकारचं जातीवादीचं राजकारण आलेलं नाही आणि येणार नाही। आणि धनगर समाजाला निश्चितपणे एक शब्द राजाभाऊच्या वतीने आमच्या वतीने देतो की आपल्याला कसल्याही प्रकारची या तालुक्यामध्ये गावामध्ये भागामध्ये कसलीही अडचण येणार नाही। निश्चितपणे तुम्ही एक आमचं भाऊ आहे, तुम्ही आमचे लहान टाकले भाऊ आहे, थोडे भाऊ आहे असं समजून आम्ही नेहमी तुमच्याबरोबर राहू। निश्चितपणे अर्चनाताई पाटील यांना यांच्यासमोर सगळ्यांचं बदल दाखवून आपण भरपूर मात्राने निवडून देतात आणि जे काही आपले प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितपणे मागे राहत नाही। राजभाऊ निश्चितपणे विश्वास ठेवा। रोहिणी साहेबांनी सांगितलं की जेवढी यादी देतात तेवढी यादी निश्चितपणे मंजूर करेल आणि आपल्या सर्वांवर फार मोठी जबाबदारी आहे। राजभाऊचं नाव रोहिणी साहेबांनी घेतलं तसंच उद्याही आपण या भागातून गावातून तालुक्यातून जेवढा जास्त प्रमाणात लीड देतात तेवढा राजभाऊचं नाव त्या ठिकाणी वाढणार आहे आणि आपल्या समाजाच्या ज्या काय अडचणी आहेत त्या निश्चितपणे राजभाऊ सोडवल्याशिवाय राहणार नाही। आपण सगळे मिळून सहकार्य केलं त्या ठिकाणी आला आम्हाला वरी बसवा पाठीमागं बसवा पाठीमागं त्यानंतर बार्शी तालुक्याचे कार्यक्रमात आमदार आदरणीय राजाभाऊ यांना विनंती करतो आपण समाजाला मार्गदर्शन करा। आजच्या सर्व धनगर समाज बांधवांच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या आदरणीय नावाचे सहकारी माजी जिल्हा परिषद सदस्य नावाचे घरात उपस्थित सहकारी मित्र संतोष निंबाळकर, सहकारी मित्र निरंजनजी मुंबकर आणि सहकारी मित्र बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रमेश अण्णा पुणे सर, तिरुपती सर, नवनाथ चौगुले, कीर्तन ढेकळे, महेश मनमाने, राहुल खरात, माने सर, करके सर, राणा सातपुते, उद्देश्वर वाघमोळे, बापू देवगुले, रणजित मानवर, उपस्थित सर्व न्यायात आपल्यात सर्व माझे अधिकारी मंडळी, तरुण मित्र बांधव, उपस्थित समाजाचे सर्व लोकपाल यांना प्रथम अभिवादन करून आज मित्रांनो निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व सकल धनगर समाज बांधव या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। आज आपल्या देशाची निवडणूक आहे मित्रांनो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित येत असताना सुरुवातीला मला इतका मनापासून आनंद झाला की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे। आज बांधवांना या ठिकाणी प्रमुखांनी काही भावना व्यक्त केल्या, तिरुपती सरांनी काही भावना व्यक्त केल्या, दादांनीही त्याला उत्तर दिलं, निरंजन मालकांनी काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, मीही सांगणार आहे। आज
बांधवांनो, आपण सर्वजण या ठिकाणी समाजामध्ये एकमेकाला विभागून घेतोय. ही एक थोडं वेगळा विषय, कारण आपला अखंड भारत म्हणून आपण आपल्या भारत देशाकडे पाहिजे. परंतु या राजकारणामुळं किंवा काही राजकारणाच्या मंडळींमुळं बऱ्या काही विषय वेगवेगळे या देशामध्ये राज्यामध्ये होऊ लागलेले. कारण आपण या ठिकाणी पाहतोय ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्रित घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. मित्रांनो, शंभूराजांनी ही परंपरा पुढे ठेवली. राजाराम महाराज असतील, दादाराणी असतील, साताजी तानाजी या सर्व गोष्टी आपण पाहतो. परंतु या ठिकाणी मल्हाररावजी होळकरांनी सुद्धा आणि माझी शिंदेनी सुद्धा दोघांनी मिळून दिल्ली पार आणखी पार झेंडा लावण्याचं काम मनोर केलेलं होतं. आज राष्ट्रमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या बाबतीमध्ये तर आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा मी म्हणतो फार महान व्यक्तिमत्व होऊन गेले. यांनी आपला ध्येय शरीर झिजवलं. मित्रांनो, संपूर्ण या देशावरती येणारे आक्रमण, या देशावरती सातत्यानं होणारे घाले आणि सातत्यानं आपल्या देशावरती आक्रमण व्हायची, आपण सर्वजण लाहीलाही व्हायचो. आणि आपण लाहीलाही होत असताना आज आपण सर्वजण बांधवांनो लाहीलाही व्हायचो. परंतु छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीपासून जर पाहिलं, आज मल्हाररावजी होळकर, राजे मल्हाररावजी होळकर, अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये आपण राष्ट्रमातांच्या बाबतीमध्ये ऐकतो. इतिहासाची पानं जर चाळली तर सर्वसामान्य जनतेकरता, रयतेकरता कशा पद्धतीनं आपलं जीवन झिजवलं. आज सर्व शेतकऱ्यांना साठवण तलाव असतील, गोरगरिबांना बैल बारदाना असेल, शेतकऱ्यांना बी बियाणं असतील, सर्वांना आधार देण्याचं मंदिरं एवढी मोठमोठी या देशामध्ये बांधण्याचं काम आज राष्ट्रमाता अहिल्यादेवीने केलं. आणि आज मल्हारराव होळकरांचे, अहिल्यादेवींचे वंशज आपण या ठिकाणी, छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणूया आपण या ठिकाणी. परंतु आज या ठिकाणी ही चिंता व्यक्त केली या बार्शी तालुक्यामध्ये की आज प्रत्येक समाजाला, प्रत्येकाला आपलं जीवन जगण्याचा अधिकार आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. ती घटना सर्वात मोठ्या लोकशाहीचं एक केंद्रबिंदू असलेल्या भारत देशाची घटना, 140 कोटी लोकसंख्या, एवढ्या मोठ्या सर्वात जगात सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्या घटनेमध्ये सर्व घटकांना करण्याचा मूलभूत अधिकार त्यांनी दिलेला आहे. हो, निश्चितपणे आज काही बाबी असे आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार काही कायदे तयार झाले, काही कलम तयार झाली. त्यामुळं त्या संविधानाला धरूनच काही गोष्टी न्यायव्यवस्था होतात. कोण कुठला निर्णय घेतल्यानंतर कोण कोर्टात जाते, कुठेतरी आरक्षणाचे मुद्दे मराठा समाज बांधवांचा आहे, धनगर समाज बांधवांचा आहे, आदिवासी समाज बांधवांचा आहे, दलित समाज बांधवांचा आहे, मुस्लिम समाज बांधवांचा आहे. आपण आपला हक्क मागत राहणं हे खूपच गैर आहे आणि शेवटपर्यंत मागत राहणं गरजेचं. आणि मागत असताना शासन सुद्धा मग आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असू द्या, एकनाथ शिंदे साहेब असू द्या, फडणवीस साहेब असू द्या, वेळोवेळी मित्रांनो मला या ठिकाणी एवढं सांगा की फडणवीस साहेबांनी मराठा समाजाला पण आरक्षण दिलं, धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सुंदर अशी भूमिका घेतली, दलित समाजाच्या बाबतीमध्ये काही निर्णय केले. आणि या ठिकाणी हे निर्णय करत असताना कुठल्या समाजाची भावना दुखवावी असं कुठल्या राजकीय नेत्याला वाटतंय का, मला तुम्ही सांगा. पण कुठं
आणि मी माझ्या हयातीपर्यंत मी या तालुक्याच्या राजकारणामध्ये असेपर्यंत कुठल्याही समाजाचा तेल किंवा जातीय दंगली होणार नाही याची 100% जिम्मेदारी आहे. आज मला चिंता होऊ लागली की मराठा समाज बांधवाची काही मुलं बसली तर ओबीसी समाजाची भांडणं चालली, दलित समाजाची वेगळ्या बाजूला चालली. हे काय पोषण नाही मित्र. आपण एका आईची लेकरं एका कुटुंबातल्यासारखे मराठा समाजा बांधवांना मी विनंती केली ठीक आहे. जे नशिबानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेच्या तरतुदीला आधी जाऊन ज्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे जे आरक्षण मिळणार आहे 100% स्वीकारा. सरकार पाठीशी त्या ठिकाणी काही 10% आरक्षण दिलंय ते स्वीकारायला काय हरकत नाही. धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आणि आदिवासी समाजाच्या बाबतीमध्ये तो आरक्षणाचा मुद्दा आहे. वही सरकार त्या ठिकाणी प्रयत्नशील आहे. शेवटी कुठलंही सरकार असेल तरी या देशामध्ये जाती जातीमध्ये दंगली होणं किंवा जाती जातीमध्ये तेढ होणं त्या गोष्टी आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून बघायच्या असतात मित्रांनो. म्हणून कुठलंही सरकार याच्यावरती संयमाने विचार करत असते आणि कुठं काही बदल होणार नाही या गोष्टीचा विचार करत असते. त्याच्यामुळं निश्चितपणानं फडणवीस साहेबांनी सातत्यानं माझे जानकर साहेब असतील, पडळकर असतील किंवा राम शिंदे साहेब असतील. आज राम शिंदे साहेबांची माझी चांगली मैत्री सातत्यानं त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकार मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, आता कोणते सांगितले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा खासदार असतील या ठिकाणी सातत्यानं न्यायालयाची भूमिका सगळ्यांना घेऊन चाललं तरच ही देशाचा काळा चालणार आहे. नाहीतर मला एकट्याला पोहोचा बोलला तर मला कोणी विचारलं आणि विचारलं पण नसते. त्याच्यामुळे आपण सगळे समाज बांधव मराठा समाज असेल, ओबीसी समाज बांधव असतील, दलित समाज बांधव असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, सर्वांनी बांधून एका आईच्या लेकरासारखं राहावं आणि आपल्या तालुक्याचा विकास करावा या मनाचा मी. बाकी विकासाच्या बाबतीमध्ये आपण कुठली काळजी करू नका. कारण या ठिकाणी मी काम करत असताना मी छत्रपती शिवरायांचा मावळा या दृष्टिकोनातून काम करत असताना सगळ्या जाती धर्माला आज या वाशिम तालुक्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न होतो. आज या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना माहिती आदरणीय नानांच्या वेळेस सुद्धा या ठिकाणी नवराचे घरात जिल्हा परिषद सदस्य होते, पांढरे पंचायत समिती सदस्य होते, सुरेश कांबळेंना सभापती केलं, आवारेला पालगावचा जिल्हा परिषद सदस्य केलं, ताईंना वाकोडे ताईंना जिल्हा परिषद सदस्य झाल्या, प्रमुख सदस्य झाले, उपसभापती त्या ठिकाणी केला. आता त्यावेळेस तर प्रमुख विचारलं मी बोलून आणि मी म्हणलं की मला समाजात न्याय दिलाय उपसभापती केलं. आज मुंबई समाज बांधवांचा माझा मदतदार आहे, त्यांना भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष केलं. या ठिकाणी सुद्धा शहरामध्ये शिवासोळेला भाजपचं शहराध्यक्ष नियुक्त केलं. आता शिवा काही कौटुंबिक किंवा बँकेच्या अडचणी होता नानावरती काही जबाबदारी टाकलेले. आज आशिबाई तांबडी मुस्लिम समाजाचे त्यांना सुद्धा बार्शी शहराचं नगराध्यक्ष केलं मित्रांनो. 4 नगरसेवक मुस्लिम समाज बांधवाचे, अमोल वायगळे धनगर समाजाचा नगरसेवक, नरोडे सर मोहम्मद नगरसेवक केलं. आज दलित समाज बांधव समाजाचा अमोल चव्हाण आहे, अलकाताई पवार होत्या, बौद्ध समाजाच्या आमच्या आशाताई लोंढे, विनू कांबळे, मराठा समाज बांधवाचे नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष, नगराध्यक्ष झाले. सगळ्या समाजामध्ये सगळ्यांना धरून जर राजकारण केलं, समाजकारण केलं तरच हा तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा काळा चालणार. कुणी मी मला एकट्यालाच म्हणलं तर ते शक्य होणार नाही आणि होत पण नसतं. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी जाती पातीच्या पलीकडे जाऊ या ठिकाणी आपण आपल्या देशाचा सगळा सर्वप्रथम विचार करणं गरजेचं आहे. आज आपण या व्यासपीठावरती या राष्ट्रमाताकडे पाहतो किंवा मला राजे मल्हारराव होळकर यांच्याकडे पाहतो. आठवा इतिहास महाराज शिंदे असतील, छत्रपती शिवराय असतील, काय घटना झाल्या असतील त्या काळामध्ये, कशा पद्धतीनं आंदोलन करतवले असतील आणि कशा पद्धतीनं या हिंदुस्थानावरती जी इराणची आक्रमण होतं मित्रांनो ती परतून लावण्याकरता काय भोगवलेले असतील, कसे दिवस झालेले असतील आणि आणखी सुद्धा दिवस बदललेले. सातत्यानं आपला देश स्वातंत्र्यामध्ये
शहाचे आक्रमण, इराकवरून काय आक्रमण, काय अफगाणिस्तानावर आक्रमण, काही इंग्रजांनी आक्रमण, पोर्तुगीजांनी आक्रमण केली. मित्रांनो, फक्त आपल्या देशामध्ये जातीपातीचे काही विषय जर त्यांना हात घालायला मिळाले तर त्या ठिकाणी आक्रमण करण्याला संधी मिळत. आणि ज्या ज्या राजांनी सगळ्या जाती धर्माच्या मंडळीला घेऊन काम केलं, राज्य निर्माण केलं, त्या राज्याला कधी धोका झाला नाही. परंतु कुठलाही राजा एका विशिष्ट जातीत मर्यादित राहिला त्याचं राज्य पण टिकलं नाही. आणि त्यामुळं त्याचं राज्य उद्ध्वस्त होत असताना बाहेरच्या आक्रमणकर्त्यांना त्या ठिकाणी सोबत जायचं आणि आपल्या देशावरती प्रगती फार मोठं आक्रमण केलं. हीच परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मित्रांनो, काय परिस्थिती आपल्याला 2014च्या अगोदर नेमकं ती काश्मीर कुठे तीच कळत नव्हतं. आपण पाकिस्तानमध्ये एका पाकिस्तान भारतामध्ये तीच कळत नव्हतं. आज सर्व समाज बांधवाचे आज सैनिक असतील, मिलिटरी सगळे आपले बांधव असतील, तुम्ही सुद्धा त्या दिवशी ज्या हत्या कृती सुद्धा रामभाऊच्या भाषणामध्ये त्याच्या सांगितलं. काय परिस्थिती मित्रांनो, जी जुनी होती 1000 वर्षाची तीच परिस्थिती आहे. आज प्रत्येक आपला सैनिक बॉर्डरवरती काम करत असताना आज त्या ठिकाणी आपल्या सैनिकाला दर्जा रस्ता मोकळ केलं जायचं. परंतु 2014 पासून एक लंडन नेता आपल्याला मिळाला, नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. त्या दिवशीपासून जर सैनिकाला असे अधिकार दिले की कुणी धोंडा जर उचलला तर तो कोणाच्या शेजारचा फोडून टाका, कोणाची माहिती लागणार का आपण एकत्र जमत नाही. दुनियाचा राग आपल्याबद्दल मित्रांनो, आपण जर एक चूक करायला जाल तर ती सगळ्यात महान पडणार आहे. तीनदा आपण त्यांना हरवले, त्याच्या प्रचंड मनामध्ये चीड आहे आपल्याबद्दल. त्या आपल्यामध्ये कधी जातीवाद निर्माण होतो, देशामध्ये आला कधी आपण कधी त्याचा फायदा देतो. याचीच वाट बघून पाकिस्तान असेल, चायना असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंट्रोल लावण्याची हिंमत आपल्या नरेंद्र मोदी साहेबांमध्ये. आज चायनाच्या बॉर्डरवर 65 साली आपला फार मोठा पराभव झाला. काय कारण होतं? त्या ठिकाणी आपलं सैन्य लढत असताना आपली वसत उचलली नाही, डेव्हलपमेंट झाली नव्हती, रस्ते नव्हते, जायला पूल नव्हते, आपल्या सैन्याला तिथं मदत पोहोचली नाही. जेवढं सैन्य लढत होतं ते धारात पडलं आणि आपल्याला त्या ठिकाणी पराभव करावा लागला. आपलं मोठाची मोठी जमीन त्यांनी चायनाला हस्तगत केली. म्हणून भारतीय परिस्थिती राहिली का? आज नरेंद्र मोदी साहेबांनी सगळ्या बॉर्डरवर मजबूत केले, सगळे रस्ते पूल 0 मिनिटात आपलं 10-5 मिनिटांमध्ये सैनिक इथं पोहोचत. कुठले हवाई अड्डे उद्ध्वस्त झाले तर आपल्या नॅशनल हायवेवरती सुद्धा आपण विमान उतरू शकतात, टेकऑफ करतात, लँडिंग होऊ शकतात. अशा पद्धतीने सोय केली. नितीन गडकरींनी एवढं जलमार्गाची स्थापना केली. कोरोना काळामध्ये एवढा देश संकटात आला असताना ज्या इंग्लंडनं देशावरती आपल्या राज्य केलं त्याचा सूर्य पावलं नव्हतं, त्याची अर्थव्यवस्था इसकटली मित्रांनो. परंतु कोरोना काळामध्ये 140 कोटीचा देश असताना सुद्धा सगळ्या जाती, धर्म, तरुण, कामगार, शेतकरी सगळ्यांकरता पॅकेज केली. आज 80 कोटी लोकांना धान्य दिलं. आयुष्यमान योजना असेल, आज मुद्रा योजना असेल, महिलाच्या बाबतीमध्ये बचत गटाचे निर्णय असतील किंवा असेल की जेवढे आता सांगायला कमी पण आहे बरोबर पिढीची योजना असेल, रोजगार हमी योजना असतील, प्रत्येक स्तरावरती शेतकऱ्याच्या कंपन्या कोणत्या कंपन्याला गरज असेल, अनुदान असेल, या साधनाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी देश आर्थिक अडचणीत न येऊन जाता या ठिकाणी केले आणि त्यांनी देश मजबूत ठेवला. म्हणून या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आले, अजितदादा परत आले. मग माझ्यासारखा एक कार्यकर्ता बार्शीचा विकास करू शकतो. काय दुसरं कारण नाही. त्यानंतर मी काय माझं घरचं विकलं होतं इतर तो देतो का, माझ्या स्वप्नाला होता ह्याच्यात देतो का, नाही देतो. मी तुमच्या टॅक्स वरती जमलेले देशामध्ये पैसे हे केंद्र सरकार मोदी साहेब राज्याला देतात. राज्य सरकारकडे मी पाठपुरावा करतो. फडणवीस साहेबांसारखा एक अत्यंत दिलदार माणूस या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण या वर्षी तालुक्यामध्ये विकास करतो. आज तुमचा शेतकरी योजना आहे, तुम्हालाही नंतर समाज बांधवाला मोठ्या प्रमाणामध्ये जमीन येते. आज संपूर्ण परिसर किंवा पश्चिम बार्शी भागात
वर्षामध्ये पहिला दुसरा टप्पा पूर्ण होतोय. पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर करतोय. 37 साठवण तलाव मंजूर केले. 35 साठवण तलावाची कामं आहेत मित्रांनो. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाण्याचा साठा वाढलाय. कामं चालू आहेत. नागझरी गंगावतीवरती आपण किटवर केले. बोरवड्यावरती किटवर करतो. आज तुम्हाला माहिती आहे बोरवड्यावर किटवर झालं. आज सगळ्या मराठा समाज आहे, माळी समाज आहे, धनगर समाज बांधव आणि आसामी सगळ्या समाज बांधवांच्या जमिनी शेतकरी कुटुंबातले आपण ग्रामीण भागातली मंडळी सगळ्यांच्या जमिनी मध्ये समाज बांधवांच्या मुस्लिम आहेत, दलित आहेत, सगळ्यांच्या जमिनी दिसणार आहेत. आणि अशा रीतीने आज आपण मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाण्याची वाटचाल मोठ्या प्रमाणामध्ये करू. 1 ते 1.5 वर्षाच्या आत 50,000 एकर जमीन बागायतदारांनी चालू घेतली आणि मी जबाबदारीने बोलतो येणाऱ्या 5 ते 6 वर्षाच्या आत 1 लाख एकर जमीन या आणि हे करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण एक कौटुंबिक स्वरूप या ठिकाणी सगळ्यांनी करायला अत्यंत गरजेचं आहे. मी तर प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय, तुम्ही ऐका माझ्या क्लिक प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक गावामध्ये विनंती करतो आणि कुठेही माझ्या माहितीप्रमाणे कुठेही घट पडू दिलं नाही. आपलं तर इतिहास म्हणून धनगर समाज किंवा ओबीसी समाज किंवा मराठा समाज साधा हिंदू आणि मुस्लिम सुद्धा तर भाषेमध्ये मी कधी होती नाही. मस्जिदी पण खुर्ची टाकून बसलो पण कधी इकडे तिकडे त्या ठिकाणी होती तरी आणि हिंदू या बाबतीत सुद्धा तरी नंतर या ठिकाणी होती नाही. भाषेतून आज तुम्ही काळजी घेतली त्यामुळं कोणी काही इस्लाम होऊन देण्याचा किंवा करण्याचा प्रश्न होत नाही. त्याच्यावरती माझं बारकाईने लक्ष असतं. फक्त आपल्याला विकासाकडे बघायचं. आरक्षणाचे मुद्दे मी सगळे तुमची भावना फडणवीस साहेबांच्या काळावरती 100% लावणार आहे. तुम्हाला घेऊन आंदोलन करणं त्याच्याबद्दल मला विरोध नाही. परंतु या ठिकाणी पाण्यावरती काम करत असताना आज वर्षाला MIDC झालेले कारखाने उभार लागले, सोयाबीन प्लॅन्ट झालेला आहे, आर्यन कारखाना चालू करून दिलेला आहे, इंद्रेश्वर कारखाना चांगला चालू आहे. ह्या बैलांची असलेला संतनाम कारखाना आपण चालू करतोय. या ठिकाणी 250 एकर जमीन आहे, 75 एकर जमीन कारखान्यात ठेवतोय आणि 150 एकरवरती MIDC करतोय. सगळ्या समाजाची पोरं तिथे कामाला लागणार आहे. कुठल्या समाजाचं पोरं लागणार आहे? बार्शीकर म्हणून सगळेजण त्या ठिकाणी आपली उपजीविका करणार आहे. पाण्याचा प्रश्न सोडवतोय, उद्योगधंद्याचा प्रश्न सोडवतोय. दळणवळणाच्या बाबतीमध्ये तर तुम्ही काळजी करू नका. बऱ्याच शहरांची आपण पाणी पुरवठा योजना करतोय. बार्शीची केलेली गावागावामध्ये विषयमध्ये आपण सगळ्या योजना आणलेले प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे. आणि आज सुद्धा माझ्या काही धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी मागणी यावरही मी सभागृहामध्ये दिलेले आज ज्या मागण्या दिलेल्या त्या मागण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चित राहा. कुठलीही मागणी अर्धवट किंवा पूर्ण राहणार नाही याची हमेशा बाळगणी या ठिकाणी. आज या ठिकाणी सर्व समाज बांधवांची बार्शी शहरामध्ये मी सभागृह केले. मी धनगर समाज बांधवांचं पण पत्र दिलं होतं. परंतु तो जो ओपन होता सर ते आपल्या कार्यकर्त्यापैकी नव्हता. मग त्यांनी लगेच काटका ठेवली इथं सभागृह होणे म्हणून. मला काय टीका करायचं त्यांच्यावर पण मी माझ्या जवळचा कुठलाही ज्यांनी लिहावं विरोध केलाय त्याचा मोठा 10-15 कोटीचा कोट आणि आयल्यादेवी वळकरांचं स्मारक सुंदर असं माझ्या शहरामध्ये करून आज निरंजन मला समजून आलंय. दोघांकडे नगर म्हणलेलं आहे. मला फक्त एक 10 उपलब्ध करून द्या. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पण प्रमुख 25 लाख काय मागता 50 लाख रुपये या ठिकाणी प्रत्येक गावावर आपली समाजाचे ऑफिसला येतील. एकाच वर्षात काही यादी मोठी आहे पण दरवर्षी कमीत कमी 2 ते 3 वर्षामध्ये यादी पूर्ण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. तुम्ही प्रायोरिटी ठरवा. हो या गावाला तातडीने मी हा विषय आणि जर फडणवीस तर आपल्या बार्शीवर खुश आहेत आज जर तुमच्या आशीर्वादानं आईच्या आशीर्वादानं आमच्या देवाच्या आशीर्वादानं आरक्षणाचा पाणी निवडून येणारच आहे. आणि त्याला थोडं जर म्हणलं तर मी फडणवीस साहेबांकडे किती पण आवडत घेतल्याबद्दल आहे. 2-3 वर्ष होतो मी मला कुठेतरी शब्दात पकडणार नाही. काय झालं तर एका प्रोजेक्ट विषय म्हणून त्याची काय अडचण या कामाची कुठली असणार नाही. याचबरोबर इंग्लेवाडीमध्ये समाजाचं मोठं विरोधीवाचं प्रस्ताव देवस्थान आहे.
बदल त्या ठिकाणी घडावायचे. पूर्वी निधी दिलाय थोडा कमी दिलाय. मी त्या ठिकाणी जाऊन आलोय. आणखी त्या ठिकाणी मी जागेचा विषय बसून बाबा जागेचा विषय थोडा क्लिअर करा. त्याला एक आपण तीर्थक्षेत्राचा चांगला दर्जा देऊ आणि सुंदर असा तो परिसर डेव्हलप करून तुम्ही कसं करायचं ते मला सांगा. तुम्ही सांगता तसं अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो परिसर आपण सुंदर करू. कारण ऐकली जागा एवढं मोठं फार मोठं वैभव या ठिकाणी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं काम करू. आणि या ठिकाणी आज विहिरींच्या बाबतीमध्ये आपण सर्व टॉपला गेलोय. ओबीसी समाज बांधवांना घरकुलाच्या बाबतीमध्ये आज ग्रामीण भागामध्ये प्रस्ताव सादर करा. काय अडचण येणार नाही. आणि अशा रीतीनं ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्याची बाबतीत गरज पडेल त्या त्यावेळेस मी 24 तास आपल्यासाठी उपलब्ध आहे. अशा पद्धतीचा मी या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणाने शब्द देतो. आणि खास करून तुमचं एवढं आभार व्यक्त करतो की सगळ्या आठ्या तालुक्यातल्या समाज बांधवांनी येऊन येत तर या ठिकाणी आदरणीय अर्चनाताईला पाठिंबा दिला. हात वर करून या ठिकाणी समर्थन केलं. त्याबद्दल मी आपला कायमचा ऋणी असेल. कारण या ठिकाणी मित्रांनो आपल्या देशाला फार निकडीची गरज आहे की नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्या टप्प्यावर प्रदान करणं. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे या निवडणुकीकडे. ही लोकसभेची निवडणूक तुम्हाला पण आठवते, मला पण आठवते. अशी कधी होती का मला सांगा. आई ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, लोकसभेची तुम्हाला पण लक्षात येणार. मी पण पाच उभोय आणि रात्री येत होतो. मी पण पहाटे 5 उभोय येत होतो. म्हणजे साडेतीन मलाही येतं कांबळे कळलेलं आहे. आज या ठिकाणी मलाही कांबळे कळलेलं आहे. कारण जो व्यक्ती तुम्ही बागायत बघा या नरेंद्र मोदी साहेबांचं वय किती आहे? 74 किती ती व्यक्तिमत्व जगत आपल्या सगळ्यांसाठी सांगा. कधी उठत्यात, कधी झोपत्यात, कधी आजारी काय बघितलं. आणि जाण किती वाढली त्या जगाला रुबाबदार कधी निघाला तर अख्ख्या जगात निघालं. म्हणजे असं नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. जगामध्ये आपली मानवून चोरलेली आहे. आणि अशा प्रथमाला त्या ठिकाणी तिसऱ्या आपल्याला प्रदान करायचं. बाकीचं या ठिकाणी मी सर्व समाजाला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की या ठिकाणी ज्या ज्या वेळेस कुठलेही विषय असू द्या, फक्त काही माझ्याकडे नंबर नाही तुमचे, काही नंबर मला गावाचे 1-2 5 नंबर सगळ्यांनी दिले. तर माझ्या मोबाईलला मध्ये दोन्ही फोन केला की तर बिगर नंबरचा जरी मोबाईल आला तरी तो मला फोन करतो. कुणाला काय वाटतं तर मला मेसेज पण या ठिकाणी करा. या ठिकाणी काम करून उत्तर दिलं जाईल. कुणाचे फोन आले तर त्याला एक उचलला जाईल, त्याला उत्तर दिलं जाईल, त्याचं काम केलं जाईल. आणि वेळोवेळी जे प्रमुख मंडळी त्यांनी हॉस्पिटलला कॉम्प्युटरला नोंदणी करून कामाच्या त्या ठिकाणी ठेवाव्या. जेणेकरून तुम्ही नोंदणी केल्यानंतर अचानक निरोप येतो की नाही 25 कोटी रुपयाची यादी पाठवा. आणि त्यावेळेस जर तुमचं काय कॉम्प्युटर नसतं तर तुम्ही कोणाला फोन करतो. एवढी अडचणी ती तरी कॉम्प्युटर त्या ठिकाणी करा. आणि खरोखर जी मला तुमची नंबर पाहिजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये मित्रांनो, मी निश्चितपणे हायकोर्टामध्ये तुम्हाला अडचण आली, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्हाला अडचण आली, समाजामध्ये भावना तीव्र आहे. या विषयाचं गांभीर्य मला कळतंय. मराठा समाज बांधवाचं पण लक्ष देते, तुमचं पण लक्ष देते. आणि ज्या ज्या समाजाच्या मागण्या असतात किंवा भावना असतात या भावना ओळखताना मी कार्य करत आहे. यावरही मराठा समाजाचा असेल किंवा कन्नड समाजाचा आरक्षणाचा विषय असेल मी विधानसभेमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये बोललेला आहे. आणि या सर्व गोष्टी करता मी सातत्यानं प्रयत्नशील राहील असे या ठिकाणी अभिवचन देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक सगळी काम ज्या ज्यावेळेस माझी आवश्यकता असेल त्या त्यावेळेस संपर्कात राहावं एवढी विनंती करतो. आपण सगळेजण तालुक्यातून एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे हात जोडून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी अर्चनाताई पाटील यांना घड्याळ चिन्ह आहे आपली बहीण म्हणून आपली लेक म्हणून सर्वांनी निवडून जावं. आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या हातवर फडणवीस साहेबांना तातडीने विनंती करून माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.
सर्वांनी कोणती ठिकाणी होता सर्व समाजांमध्ये लोकमुखाची गोष्ट पाठिंबा केलेली आहे. सर्वांनी हात वर करून सगळेजण मिळून हात वर करून आपल्या पाठीमध्ये कॅमेराला तीन होते हात वर करा सगळे व्यवस्था हात वर करा. सर्वजण पाठिंबा समाज बांधवांना विनंती आहे की आज प्रकारची व्यवस्था केलेली आहे.